जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांकडून हल्ला झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारकडून भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानच्या 9 दहशतवादी अड्ड्यांवरती एअर स्ट्राईक केला होता। त्याच्या सन्मानार्थ म्हणजेच भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भाजपाकडून एक दिवस त्यांच्यासाठी म्हणून तिरंगा यात्रा काढण्यात आली होती। आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर व्ही दा सावरकर पुतळा मार्कंडे उद्यान अशोक चौक पोलीस चौकी शेजारी या ठिकाणीहून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली होती। या तिरंगा यात्रेत शेकडो भाजप कार्यकर्ते तसेच इतर सोलापूरचे नागरिक सहभागी झाल्याचं पाहावयास मिळालं। तिरंगा यात्रेच्या अग्रस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोलापूरचे आमदार देवेंद्रदादा कोटे हे असल्याचं पाहावयास मिळालं आहे। याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले आहेत पाहूयात। भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं, त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला। अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं। त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही, आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे। आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो। भारताच्या तिन्ही सैन्य दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं, अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते, त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं। सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता। विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने आपल्या सैन्याने पाकिस्तानचा अतिरेक्यांचा बदला घ्यावा। ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली, त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्य दलांचं आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं। राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक, देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती। विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील, अशाही सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं। आज सकाळी 10:30 वाजता या रॅलीला सुरुवात झाली। उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले। ठिकठिकाणी लोकांनी तिरंगा झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन देत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं, ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत।